नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, आर्मी पब्लिक स्कूल पुणे महाराष्ट्र यांच्या मार्फत गट क आणि ड वर्गांची भरती केली जाणार आहे. 7 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये शिक्षक, लिपिक, माळी, शिपाई, लेखापाल सारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे. 12,000 ते 40,000 पर्यंत पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असायला हवी, संपूर्ण डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, आर्मी पब्लिक स्कूल पुणे यांच्या मार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये PGT, TGT, काउन्सलर, आर्ट टीचर, डान्स टीचर, म्युझिक टीचर, PRT, प्रायमरी टीचर म्हणजे असिस्टंट टीचर, स्किल्स टीचर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सुपरवायझर, अकाउंटंट, स्टोअर कीपर, LDC म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क, असिस्टंट लायब्ररियन, MTS ड्रायव्हर आणि गार्डनरसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे. प्रत्येक पदासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं, संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे. मित्रांनो, MTS ड्रायव्हर आणि गार्डनर या पदासाठी तुमची 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त MTS पदासाठी 10 वर्ष, तर ड्रायव्हर पदासाठी 5 वर्ष तुमच्याकडे एक्सपिरियन्स या पदांसाठी मागितलेला आहे. पुढचं जे पद आहे असिस्टंट लायब्ररियन, या पदासाठी तुमचं लायब्ररी सायन्समधनं ग्रॅज्युएशन किंवा डीप इन लायब्ररी सायन्समधनं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे. LDC म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क, या पदासाठी देखील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी केलेली आहे आणि ॲज अ क्लर्क म्हणून तुम्हाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे. स्टोअर कीपर या पदासाठी देखील तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे. अकाउंटंट पदासाठी कॉमर्स विषयातून पदवी असणं आवश्यक असणार आहे आणि 15 वर्ष तुमच्याकडे ॲज अ क्लर्क एक्सपिरियन्स या ठिकाणी डिफेन्स सर्व्हिसचा मागितलेला आहे. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सुपरवायझर हे जे पद आहे हे फक्त एक्स सर्व्हिसमन या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहे. नायब सुभेदार आणि सुभेदार लेवलचे जे एक्स सर्व्हिसमन आहे ते या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, स्किल टीचरमध्ये योगा, लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स, मल्टीमीडिया, टुरिझम, पेंटिंग या पदांच्या देखील वॅकन्सीज भरल्या जाणार आहे. प्रत्येक पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात. प्रायमरी टीचर, असिस्टंट टीचर या पदासाठी 12वी तुमची मागितलेली आहे. 12वी व्यतिरिक्त तुमचा एलिमेंटरी एज्युकेशनचा कोर्स पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. PRT सर्व सब्जेक्टच्या या वॅकन्सीज असणार आहे. यासाठी देखील ग्रॅज्युएशन आणि 2 वर्षाचा तुमचा एलिमेंटरी एज्युकेशनचा डिप्लोमा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये D.Ed, B.Ed तुम्ही मेन्शन करू शकता. म्युझिक टीचर, डान्स टीचर, आर्ट टीचरसाठी देखील तुमचं ग्रॅज्युएशन दिलेल्या फील्डमधनं या ठिकाणी मागितलेलं आहे. यासाठी देखील तुम्हाला 2 वर्ष एक्सपिरियन्स या पदांसाठी मागितलेला आहे. मित्रांनो, काउन्सलर या पदासाठी तुमचं सायकोलॉजीमधनं BA किंवा ग्रॅज्युएशन तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे. या पदासाठी देखील तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. मित्रांनो, यानंतर TGT म्हणजे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर, हे कोणकोणत्या पदांसाठी म्हणजे कोणकोणत्या सब्जेक्टसाठी या वॅकन्सी भरल्या जाणार तुम्ही बघू शकता. ग्रॅज्युएशन तुमचं दिलेल्या फील्डमधनं असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, यामध्ये पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, फिजिकल एज्युकेशन आणि सोशिओलॉजीचे महत्त्वाची पदं या ठिकाणी भरली जाणार आहे, ज्यासाठी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन 50% गुणांसहित असणं आवश्यक असणार आहे. त्याच व्यतिरिक्त B.Ed देखील या पदासाठी मागितलेलं आहे. मित्रांनो, जर तुमचं वय 40 वर्षापर्यंत असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे. यामध्ये एक्सपिरियन्स पर्सनसाठी 55 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे, तर एक्स सर्व्हिसमनसाठी देखील 57 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता फॉर फिक्स टर्म अपॉइंटमेंट ऑफ TGT आणि PRT हे जे पदं आहे हे फिक्स टाईम भरले जाणार आहे. रेग्युलर असे पदं आहे, परमनंट हा जॉब असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे. या व्यतिरिक्त जे काही पदं आहे जसे की ड्रायव्हर, गार्डनर आणि MTS हे पदं सोडून बाकीच्या पदांसाठी कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. मित्रांनो, अर्जाचा नमुना तुम्ही दिलेल्या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकणार आहे किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे, तिथून तो डाउनलोड करायचा आहे. व्यवस्थित फिलअप करून त्या अर्जासोबत तुम्हाला संपूर्ण आवश्यक ते सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि 250 रुपये इतका DD तुम्हाला आर्मी पब्लिक स्कूल पुणे यांच्या नावाने काढायचा आहे. मित्रांनो, जो DD तुम्ही काढणार आहे त्या DDच्या पाठीमागे तुमचं नाव आणि ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदाचं नाव लिहायचं आहे. तुमचा अर्ज, दिलेला डिमांड ड्राफ्ट आणि सर्व डॉक्युमेंट तुम्हाला एका इन्व्हेलोपमध्ये व्यवस्थित सीलबंद करायचे आहे आणि त्या इन्व्हेलोपमध्ये ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि ते इन्व्हेलोप तुम्हाला द प्रिन्सिपल आर्मी पब्लिक स्कूल पुणे नियर घोरपडी कार मार्केट ऑपोजिट बँक ऑफ महाराष्ट्र पुणे 411001 या ॲड्रेसवरती 7 मार्च 2025 पर्यंत पाठवायचा आहे.
बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।